जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। कोपरगावकरांच्या प्रतीक्षेचा लायन्स बिझनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव 2026 ची भव्य सुरुवात 12 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या शुभ हस्ते होणार आहे। यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे असणार आहेत। सदर महोत्सव 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 असा 5 दिवसांचा असून यामध्ये 211 विविध स्टॉल्स, बचत गटांसाठी मोफत स्टॉल, बिल्डिंग मटेरियलचा स्वतंत्र डोम तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत। या महोत्सवाचे मुख्य आकर्षण भारताची 7 आश्चर्ये ही संकल्पना असून दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। लोकनृत्य रॅली, डान्स स्पर्धा, कॉमेडी नाटक स्पर्धा, चित्रकला व निबंध स्पर्धा यांसह पेट कार्निवल देखील विशेष आकर्षण ठरणार आहे। याशिवाय मोफत डोळे तपासणी, रक्तदान शिबिर व कॅन्सर जनजागृती हे कार्यक्रमही होणार आहेत। कोपरगावकरांनी या उत्सवाचा भरभरून आनंद घ्यावा असे आवाहन उद्योजक समितीने केले आहे। या महोत्सवासाठी आमदार आशुतोष दादा काळे, युवा नेते विवेक कोल्हे, राजेश बाबा परजने, काकासाहेब कोयटे व सम्राट वर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। आयोजनासाठी लायन्स, लिनेस, लिओ क्लब तसेच क्रेडाईचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत। या 5 दिवसीय उत्सवाचा कोपरगावकरांनी भरभरून आनंद घ्यावा असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आयोजन समितीने केले। याबाबत अधिक माहिती लायन्स क्लब व क्रेडाईचे राजेश ठोळे यांनी अधिक माहिती दिली आहे। स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून पारनेर येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। हे प्रदर्शन दिनांक 19 ते 23 फेब्रुवारी 2026 दरम्यान पारनेर बाजार समिती शेजारील मैदानावर भरवण्यात येणार आहे। या प्रदर्शनात आधुनिक शेती अवजारे, बी बियाणे, खते, औषधे, ठिबक सिंचन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय तसेच AI तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे। कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, आत्मा योजना व शासकीय बँकांचे माहितीपर स्टॉल्सही उपलब्ध असतील। प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणून गिनीज बुक मध्ये नोंद असलेली जगातील सर्वात बुटकी राधा म्हैस पाहता येणार आहे। महिलांसाठी खरेदी दालने, मुलांसाठी किड्स झोन, खाऊ गल्ली, विविध पुरस्कार वितरण व दर तासाला लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे। या कृषी प्रदर्शनाला लाभ शेतकरी, युवक व महिलांनी द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे। हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी संजीवनी ठरेल अशी अपेक्षा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे। तसेच साखळाई पाणी योजनेच्या 1800 कोटी रुपये खर्चाच्या कामास मंजुरी दिल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली। श्रीरामपूर शहरातील इराणी गल्ली येथे एका 24 वर्षीय महिलेस अवैधरित्या कोणतीही वैद्यकीय शिफारस नसताना नशेच्या नायट्रोजेपमच्या गुंगीकारक गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। झैनब जाफर इराणी असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून गोळ्यांचे 9 पाकिटे ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बेबी अण्णा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून झैनब जाफर इराणी हिच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 123, 125 व 278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सन 2025-26 च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील 437 शेतविहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने 63,10,683 रुपयांचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। या मदतीचे वितरण आज पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 6 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देऊन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित निधीचे वाटप 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचा सर्व विभागांनी समन्वयातून सर्वकष कृती आराखडा तयार करावा असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात भंडारदरा निळवंडे पर्यटन विकास योजना, शिर्डी विकास योजना व सीना नदी विकास प्रकल्पाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या प्रसंगी ते बोलत होते। शेवगाव येथील मार्केट कमिटी सभागृहात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, पत्रकार व नागरिक उपस्थित होते। दत्तात्रय फुंदे, अमोल फडके, अविनाश मगरे, राम शिदोरे, संजय लड्डा, सुनील काकडे, जनार्दन लांडे, डॉक्टर अभय देशपांडे, किसन चव्हाण, चंद्रशेखर घुले व डॉक्टर नरेंद्र घुले पाटील आदींनी श्रद्धांजली वाहिली। सूत्रसंचालन संजय कोळगे यांनी केले तर आमदार मोनिकाताई राजळे उपस्थित होत्या। वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या शिस्तप्रिय, अभ्यासू नेतृत्वाचा व शेवगाव तालुक्यासाठी दिलेल्या विकास निधीचा गौरव केला। गोरगरीब योजनेच्या मदतीसाठी नेहमी धावून येणारे ते नेते म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। नागरिकांना घर बसल्या शासकीय सेवा व माहिती मिळावी यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेने डिजिटल दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले। कृषी पर्व महोत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषदेच्या नवीन मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले। या ॲपमुळे नागरिकांना विविध सेवा व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। यामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढून सेवा अधिक जलद व प्रभावीपणे मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। हे पाऊल नागरिक केंद्रित सुशासनाच्या दिशेने महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले। पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व यांच्या टीमचे अभिनंदन केले। आगामी 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी साई परिक्रमेसाठी भाविकांच्या सुरक्षेला, आरोग्य व स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळकर यांनी दिल्या आहेत। परिक्रमेदरम्यान ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजे व फिरत्या साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्यात आली असून केवळ निश्चित ठिकाणी भजन व पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यात येणार आहे। परिक्रमा मार्गावर स्वच्छता, पथदिवे, रस्ते दुरुस्ती, विद्युत तारांचे सुरक्षितता व पाणी पुरवठा तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। भाविकांच्या आरोग्यासाठी 10 रुग्णवाहिका, फिरती वैद्यकीय पथके व ORS केंद्रे तैनात ठेवण्यात येणार आहेत। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, विनामूल्य पार्किंग व दिशादर्शक फलकांची व्यवस्था करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय पंचम क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन लोणी येथे दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत करण्यात आले आहे। या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक असलेल्या क्रीडा सुविधा, निवास व्यवस्था, भोजन, वाहतूक, सुरक्षा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला गेलाय। राज्यभरातून सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयी सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, तसेच स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत। लोणी येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धांमुळे क्रीडा सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळून सलोखा, संघभावना आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।